श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 6 ऑगस्ट आणि उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच मंगळवार जो आहे तर तो आलेला आहे. हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित आहे. मंगळवार हा भगवान हनुमान यांना समर्पित आहे. त्यात सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावण महिन्यातील पहिलाच मंगळवार आहे आणि या मंगळवारला विशेष महत्त्व आहे. हनुमानाला भगवान शंकराचे रूप मानले जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकरासह बजरंगबलीची विधिवत पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील मंगळवारी बजरंगबलीची पूजा केल्याने प्रभू श्रीराम देखील प्रसन्न होतात. हनुमान यांना बजरंगबली, संकटमोचक, पवनपुत्र हनुमान या नावाने सुद्धा ओळखले जाते. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या मंगळवारी काही उपाय जर केले तर सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी आपल्याला मसूर डाळीचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्याकडे चहू बाजूने पैसा हा येत राहील. आपल्यावर असणारं कर्ज हे फिटत जाईल आणि मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. जीवनातील सर्व संकट, दुःख, अडचणी हे नष्ट होतील. असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. उद्या श्रावणातील पहिला मंगळवार आहे. कुंडलीमध्ये मंगळ अशुभ असल्यास व्यक्तींना अनेक अडचणींना सामोरे जावं लागते. हा ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला सेनापती मानले जाते. याचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी श्रावणातील मंगळवारी काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या श्रावणातील पहिल्या मंगळवारी करण्यासाठी अतिशय प्रभावी असे 3 उपाय सांगणार आहेत. 3ही उपाय खूप सोपे आहे परंतु खूप प्रभावी आहे. यामुळे आपल्याला जमले तर हे 3ही उपाय करायचे आहेत किंवा 3 मधला जो शक्य होईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे. तर पहिला उपाय हा तुम्हाला मसूर डाळीचा करायचा आहे. उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमचं कोणतंही काम हे पूर्ण होत नसेल, तुमच्याकडे पैसा हा येत नसेल, तुमच्यावर भरपूर असं कर्ज झालेलं आहे, मग हे कर्ज जमिनीचं असेल, गाडीचं असेल किंवा घराचं असेल, कुठलंही कर्ज हे तुमच्यावरती असेल आणि या कर्जातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, कर्ज हे तुम्हाला फेडायचं असेल तर या कर्जातून मुक्त होण्यासाठी आपल्याकडे पैसा हा नेहमी टिकून राहण्यासाठी, आलेल्या पैशामध्ये वाढ होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मूठभर मसूर डाळ जी आहे तर ती लागणार आहेत. अख्खे मसूर नाही, मसूरची डाळ जी असते तर ती तुम्हाला लागणार आहेत. आता हा उपाय तुम्ही शिवमंदिरामध्ये सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही घरी केला तरीसुद्धा चालेल. परंतु शिवमंदिरामध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण घरातल्यापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मकता जी असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते. कारण मंदिरामध्ये सतत जप, तप, आरती जी आहे तर ती होत असते आणि यामुळे तिथे सकारात्मकता जी आहे तर ती खूप जास्त असते. त्याचबरोबर मंदिरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती जो असतो तर तो चांगल्या मनाने आणि चांगल्या विचाराने येत असतो. यामुळे तिथे सकारात्मकता जी असते तर ती खूप जास्त असते आणि अशा सकारात्मक वातावरणामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर याचा आपल्याला तुरंत फळ मिळत असतं. म्हणून हा उपाय मंदिरामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी घरी केला तरी चालेल. तर आपल्याला एक मूठभर मसूर डाळ घ्यायची आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे,
त्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे। यानंतरनं आपल्याला या पाण्यामध्ये लाल फुलाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत, पांढऱ्या नाही, लाल फुलाच्या पाकळ्या तुम्हाला टाकायच्या आहेत। यानंतरनं ही मसूर डाळ आणि हे पाणी घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। गेल्यानंतर सर्वप्रथम हे पाणी तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि ही मसूर डाळ जी आहे तर ती तुम्हाला यानंतरनं शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत। ही डाळ अर्पण करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवाकडे जी काही तुमची इच्छा असेल, ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे तर ती इच्छा मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहेत। आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। स्त्रिया असेल तर स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही घरी केला तर अगदीच अशाच पद्धतीने तुम्हाला हा उपाय घरी करायचा आहे। मसूर डाळ तुम्ही जी अर्पण करणार आहे तर ती मसूर डाळ दुसऱ्या दिवशी तुम्हाला घेऊन एखाद्या गाईला किंवा पक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचे आहेत। सांगितल्याप्रमाणे हा दिवस भगवान हनुमानांना समर्पित आहे। यामुळे तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल, तसंच तुमच्या मागे सतत संकट असेल, अडचणी असेल, नेहमी तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागत असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे। ही एक सेवा आहे। तर ही सेवा आपल्याला उद्या श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी करायची आहेत। असं म्हणतात की श्रावणातल्या मंगळवारी जर आपण हनुमानांना मोहरीच्या तेलाचा दिवा लावला आणि तिथे बसून हनुमान चालिसाचा पाठ केला तर आपल्या मागे असणारे संकट, विघ्न हे दूर होतात आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते। त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी करायचा आहे। जर तुमच्याकडे पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल, घरातून हातातून जास्त पैसा खर्च होत असेल तर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला गाईला चपाती खाऊ घालायची आहेत। एक चपाती घ्यायची आहे, चपातीवरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी तुम्हाला ही चपाती गाईला खाऊ घालायची आहेत। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवता वास करतात। गाईला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। गाय ही स्वर्गात जाण्याची सीडी आहे। गाय ही इतकी पवित्र आहे की स्वर्गामध्ये सुद्धा गाईचं पूजन केलं जातं आणि श्रावण महिना हा देखील पवित्र मानला जातो। श्रावणातल्या मंगळवारी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल, धनप्राप्ती होईल, पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील। तर हा एक उपाय सुद्धा आपल्याला श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल आणि मंगळ असल्यामुळे अनेक अडचणी आपल्याला येत असतात, तर हा मंगळ दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज तुमच्या आई आणि वडिलांच्या पाया पडायचा आहे। असं केल्याने बघा मंगळ दोष जो आहे तर तो दूर होतो। तसेच उद्या श्रावणातील पहिला मंगळवार आहे तर आपल्याला शिवलिंगावरती लाल रंगाचं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। तसेच या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर गरिबांना थोडंफार दान तुम्ही नक्की करा, कारण श्रावण महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व दिलं जातं। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।